गरम पाण्याच्या ह्या वाफा येत आहेत, याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हे पाणी किती गरम असू शकतं ते. त्या नमस्कार मित्रांनो, मी कौस्तुभ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत कुठे ते तुम्हाला सांगतोच, पण त्याआधी कोकणामध्ये इतकी भयानक थंडी पडते. आजचं टेम्परेचर आहे 19 डिग्री सेल्सिअस आणि सकाळचे वाजले 9:30. खूपच थोडं थंडी पडते आणि या थंडीत आपण चाललोय पुढे. तर मी तुम्हाला घेऊन चाललोय संगमेश्वरमध्ये आपण जाऊन आपण 2 ठिकाणं पाहणार आहोत. त्या ठिकाणं काय आहे ते तुम्हाला तिथं गेल्यानंतरच दाखवतो. तोपर्यंत तुम्ही थंडी किती आहे, रस्त्याला धुकं किती आहे ते तुम्हाला दाखवतो. तर आता आरोलीमध्ये पोहोचलो आहे आणि आपला पहिला स्पॉट जो दाखवायचा तुम्हाला, तो दाखवण्यासाठी मी आता थांबलो इथे. स्पॉट दाखवतो. तर मित्रांनो, ही आहे आरोलीमधील गड नदी. हा आहे मेन ब्रिज, त्याच्या बाजूलाच ह्या नवीन पुलाचं आता इथे काम चालू आहे. मित्रांनो, हेच ते आरोलीतील गरम पाण्याचं कुंड. पण आपण इथे थांबणार नाही आहोत, आपण जाणार आहोत पुढच्या कुंडाकडे. मित्रांनो, तुरळ गाव सोडल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला तुरळमधील गरम पाण्याचं हे कुंड लागतं. तर मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच हे तुरळमधील गरम पाण्याचं कुंड आहे. तुम्हाला दाखवतो ते नक्की एक्झॅक्ट कुठे आहे ते. मित्रांनो, हा मुंबई गोवा हायवे आहे आणि त्याच्या बाजूलाच हे गरम पाण्याचं कुंड असून श्रमसाफल्य धाबा आहे. लोकेशन लक्षात ठेवा, त्याच्या अगदी समोरच हे गरम पाण्याचं कुंड आपल्याला पाहायला मिळेल. तर चला जाऊन पाहूया. कुंडाजवळ पोहोचलो आहे, पण त्याआधी श्री देव केदारनाथाचं दर्शन घेऊया आणि नंतर कुंडाकडे जाऊया. मित्रांनो, हेच ते श्री देव केदारनाथ असं मंदिर, पण हे मंदिर बंद आहे. आपल्याला इथूनच देवाला नमस्कार करावा लागेल. मित्रांनो, कुंडाच्या जवळ पोहोचलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की कुंडामधून गरम पाण्याच्या ह्या वाफा येत आहेत. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हे पाणी किती गरम असू शकतं ते. त्या जवळ जाऊन अजून पाहूया आपण. मित्रांनो, तुम्ही बघताय की किती गरम पाण्याच्या वाफा येत आहेत ते. आणि इथे एक त्यांनी बोर्ड सुद्धा दिलेला आहे, नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड, स्वच्छता राखा, कुंडात आतमध्ये उतरू नका आणि कुंडाचे मित्रांनो पवित्र राखा. मित्रांनो, तुम्ही बघताय की या कुंडामधून गरम पाण्याचे किती बुडबुडे येत आहेत ते. इथे बाहेर सोडलेलं आहे. प्रयत्न करतो पाण्यात हात लावायचा, बघूया.
तर पाणी खूपच गरम आहे या कुंडातील. 5 मिनिटं सुद्धा आपण ह्याच्यात हात ठेवू शकत नाही, इतकं पाणी गरम आहे. तुम्ही पाहू शकता ह्या गरम पाण्याच्या वाफा किती येत आहेत. आणि मित्रांनो, मी असंही ऐकलंय की ह्या गरम पाण्यामध्ये जर कोणी त्वचारोगी असेल त्यांनी जर आंघोळ केली तर त्याचे त्वचारोग सगळे नाहीसे होतात. हा त्याचा एक चांगला फायदा आहे. कमाल आहे ना. एवढी कडाक्याची थंडी पडते तरी सुद्धा ह्या कुंड्यातील पाणी तेवढंच गरम आहे. मित्रांनो, कुंड पाहून झालंय आपलं. आता मंदिर पाहूया मित्रांनो. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच एक नंदी आहे आणि असं म्हटलं जातं की हे मंदिर सुद्धा देखील पांडवकालीन आहे, पण त्याचे आता अवशेष पडलेले आहेत. तर मग तिसरा कुंड पाहायला आला आपण, जो की राजवाडीमध्ये आहे. मित्रांनो, 2 कुंड आपली पाहून झाले. तिसरा कुंड म्हणजे आहे ते राजवाडीमध्ये, जे की गळोळी टप्पा या गावापासून थोड्या अंतरावरती डाव्या हाताला एक जो फाटा फुटला आहे तो सरळ चिखली गावात जातो. त्या गावाला जाताना राजवाडीचे गरम पाण्याचं कुंड आहे ते पाहायला आता आलोय आपण. तर चला जाऊया. मित्रांनो, आर्वीच्या कुंडाचा आपण जास्त का नाही थांबलो, तर कारण तिथे अनेक सारे पर्यटक त्या कुंडामध्ये स्नान करत होते, म्हणून तिथे तुम्हाला मी जास्त काही दाखवलं नाही, म्हणून तुम्हाला मी पुढे घेऊन आलोय. तर चला आपण जाऊन हे कुंड पाहू. मित्रांनो, ही जागा खूप सुंदर आहे आणि गावापासून थोडं हे बाहेर असल्यामुळे खूप शांतता आहे. तुम्हाला आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज सुद्धा ऐकू येत असतील. राजवाडी कुंडाच्या अगदी समोर या गावची ग्रामदेवताचं मंदिर आहे. मित्रांनो, सकाळी जेव्हा आलो त्या कुंडामध्ये खूप सारी गर्दी होती. आता इथे आलोय तर गर्दी काहीच नाहीये. तर चला आता हे कुंड पाहून घेऊया. मित्रांनो, हेच ते आरवलीचं गरम पाण्याचं कुंड. तिथे आता आलोय आपण. ह्या कुंडातलं पाणी नॉर्मल गरम आहे, पण मागची 2 कुंड जी आपण बघितली त्यांचं पाणी इतकं गरम होतं तर आपण हातही टाकू शकत नव्हतो. त्या समोर जो आहे हा त्याच्या अगदीच खाली तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज आपल्या आजूबाजूचे 3ही गरम पाण्याची कुंड म्हणजे हॉट वॉटर स्प्रिंग्स आज एक्सप्लोअर केले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.